पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसलाय। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंनी भाजपचा झेंडा हाती घेतला। याआधी कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये हा काँग्रेसला दुसरा मोठा धक्का मानला जातोय। काँग्रेस नेते आणि पुणे जिल्ह्यातल्या भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत थोपटेंचा पक्षप्रवेश पार पडला। मुंबईतल्या भाजप कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी थोपटेंचे कार्यकर्तेही उपस्थित होते। निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष, त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल, या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या पक्षप्रवेशाने ढवळून निघाला आहे आणि जो काँग्रेस पार्टीमध्ये आज संपूर्ण भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे। संग्राम जिंकला आणि नक्की तो भाजपमध्ये येणार आहे। संग्राम थोपटे हे भोर विधानसभेतून 3 वेळा आमदार राहिले आहेत। संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळा आमदार होते। अनंतराव थोपटे 14 वर्ष मंत्री होते, ज्यात त्यांनी विविध खात्यांचं कामकाज सांभाळलं होतं। संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी कारखान्याचं कर्ज सरकारनं स्थगित केलं होतं। त्यामुळे थोपटेंनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा भोर विधानसभेत आहे। थोपटेंनी काही दिवसांपूर्वी याची पुष्टी केली होती। राजगड सहकारी साखर कारखाना एक सहकारी संस्था आहे। आपण पाहिलं असेल, माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केलेली होती। निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्तास स्थगित ठेवण्यात आलेलं आहे। माझं कर्ज रद्द केलेलं नाही, तुर्तास स्थगित आहे। त्यामुळं तिथं एक निश्चित अडचण आहेच। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। आता संग्राम थोपटेंनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा हादरा बसलाय।